पुरानंतर आरोग्याचा धोका टाळण्यासाठी महानगरपालिकेची धावपळ, विविध भागांत मेडिकल कॅम्प आणि औषध वाटप सुरू. वसई विरार परिसरात गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पूर ओसरल्यानंतर आता दूषित पाणी, डासांची वाढ आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन वसई विरार शहर महानगरपालिका एच प्रभाग नवघर माणिकपूर विभागाच्या आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य संरक्षण मोहीम हाती घेतली आहे. पूरग्रस्त भागांमध्ये कोणताही साथीचा रोग, संसर्गजन्य आजार किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांना मोफत औषधांचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी, प्रभाग कार्यालयीन कर्मचारी, विद्युत विभागातील कर्मचारी तसेच माणिकपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले. पूरस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी दिवस रात्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय ओमनगर, दीनदयाल नगर, विशाल नगर, 100 फूट रोड, सी कॉलनी, चुळणे गाव आणि सुयोग नगर या पूरग्रस्त भागांमध्ये घराघरांत जाऊन नागरिकांना आवश्यक औषधे वाटप करण्यात आले. नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्याचे, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि ताप, सर्दी, जुलाब किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नवघर माणिकपूर आरोग्य केंद्राचे डॉक्टर विनय सालपुरे यांनी माहिती देताना सांगितले की पुरानंतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क आहे. पुढील काही दिवस विविध विभागांमध्ये मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा आणि औषधे उपलब्ध करून दिली जातील. पुराच्या संकटानंतर आता आरोग्याचे संकट टाळण्यासाठी महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असून प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.